संसारसारं मुष्केन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुक्तिजहारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा त्या सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती। मज हृदयी सद्गुरु जेने तारिला संसार करू म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी। सगळे एवढे मोठमोठे महात्मे बसले ते आज दादांच्या प्रगतीने म्हणजे मला प्रवचनाला बसवलंय। मला तर काहीच नाही पण मी आणि भाऊंना त्यांना म्हणत होते की मला प्रवचन नाही करायचं म्हणजे कीर्तन पण नाही करायचं। म्हणजे असं आधीच जाणीव झाली होती की म्हणजे काहीतरी म्हणजे स्वप्न पडलं होतं तेव्हा मग म्हणजे त्याच्यानुसार असं वाटायला लागलं की नाही प्रगट दिनाला जावं का नाही। म्हणजे असं वाटतं की आपण स्वतः आधी तिथपर्यंत म्हणजे नाही का दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार कधी प्राप्त हो आपण म्हणजे मला असं वाटतं की मीच नाही आचरणात आणत तर दुसऱ्याला काही सांगायचं ना। पण खरंच महात्म्याने ना दादांनी म्हणजे एक एक लेकरू घडवण्यासाठी खूप कष्ट घेतलं या। आणि म्हणजे असं साधकांनी आज कोणी म्हणजे मला असं म्हणायचंय की कोणी असं समजू नये आज दादा नाहीये अहो आपला भाव तसा नाहीये। आजही माझे दादा आजही आहेत नाही म्हणायची गोष्ट नाहीये। आपण आपली तेवढी साधना नाही आपल्या अंतकरणाची तळमळ तेवढी नाही। माझ्या आजही माझे दादा बोलू शकते आजही आपल्याशी संवाद साधू शकते। तुम्ही तेवढ्या अंतकरणाने दादांना हाक मारा। आपला अंतकरणाचा भाव तसा असला ना आजही दादा नाही येत अशी गोष्ट नाही। म्हणजे माझा एक अनुभव सांगते। म्हणजे मला असं आहे ना आता अनुभव सांगायचा आहे पण मला असं वाटतं की म्हणजे अनुभव आहे ना प्रत्येक अनुभव असा व्यासपीठावरती म्हणजे मांडू नये का काय माहिती असं वाटतं की म्हणजे नको बोलायला असं वाटतं की भाऊंनी त्यांनी ना म्हणजे माझ्या अपेक्षा नसती की मला प्रवचन करायला बसवावं। म्हणजे मला असं वाटतं की मी भाऊंना त्यांना अनुभव सांगत जाईन पण मला प्रवचन वगैरे नको असं वाटतं। पण तरी म्हणजे आता म्हणजे त्यांनी नाव घेतले म्हणून म्हणजे बसायचं सांगायचं फक्त तर तो अनुभव सांगते दादांचा। म्हणजे खरंच आपली अंतकरणाची तळमळ असेल ना म्हणजे दादा नाही येत अशी गोष्ट नाहीये। मला असं वाटायचं की म्हणजे स्वप्न पडल्यावरती असं वाटायचं की म्हणजे स्वप्नातून म्हणजे मला असं वाटायचं की मी छोटे होते तेव्हा माळवाडीला दादा यायचे ना तेव्हा मी दादांना पाहिलेलं तेव्हा मी 3री 4थीला होते। तिसरीला 2री 3री 4थीला होते तेव्हा मी दादांना पाहिलेलं। मग नंतर म्हणजे तेव्हा एवढी साधना करत नव्हते म्हणजे बाबा हे याचे सगळे सांगायचे चिंतन करत जा पण म्हणजे लहानपणी एवढं करत नव्हते। त्यामध्ये सिरियल बघायचा छंद होता लहानपणापासून। मग टीव्ही वगैरे बघायचे बाबा म्हणायचे अरे काय चालले त्या मालिकेमध्ये। मग बाबा मला तेच प्रश्न विचारायचे आल्यावरती मग मला कळायचं नाही चिंतन करायला पाहिजे म्हणून बाबांनी असा प्रश्न विचारलाय। तरी म्हणजे एवढं चिंतन होत नव्हतं पण नंतर जसं जसं चिंतन व्हायला लागलं ना हळूहळू मग अनुभव यायला लागले। म्हणजे नंतर ना मग एक दिवस म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे आता म्हणजे सगळेजण स्वप्नात आलेत भाऊ आलेत संगीताताई आलेत बाबा आलेत शंकर दादा नव्हते आले। एक दिवस शंकर दादा पण आले। मला
की सगळे स्वप्नात आले. भाऊंचे म्हणजे जे गुरुवर्य मंडळी आहेत ना, सगळे स्वप्नामध्ये आलेत. पण मला म्हणजे तरी मला असं वाटलं की मी म्हणजे असं जी परीक्षा पाहतेत ना, तसं म्हणजे माझं काम. मग मी म्हटलं पण दादा ना म्हणजे असं प्रत्यक्षात दादा बाकीच्यांचे अनुभवावरून ऐकलंय की दादा पण आलेले. मग एक दिवस आपल्याला वाटतं ना, जे महात्म्याचं कार्य चालू आहे ना, आज प्रगती नाही पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, दादांची दशमी होती. कोणाला असं वाटत असेल हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन आपण करतो, पण खरं आहे ना, हे नियोजन महात्माच करत असतो. ज्याचं त्याचं कार्य आहे ना, भगवंत हे कार्य करून घेत असतो. म्हणजे दादा दशमी होती, दशमी जवळ आली होती. एक महिना म्हणजे आधी दशमीचं नियोजन असतं ना, तर दशमीची एक आठवडाभर आधी म्हणजे चाललेलं की म्हणजे हिरव्या भाऊंची तिकडची दशमीची पंगत आहे, नाही तर माळवाडीकरांची इकडची आहे म्हणून, माळवाडी गणेशवाडी इकडची. मग त्यावेळेला म्हणजे 8 दिवस आधी 5-6 दिवस 8 दिवस आधीच ठरलं की म्हणजे हिरवे भाऊंच्या तिकडचीच पंगत आहे, दोन्ही पैकी एक होणार होती. मग असं ठरलं की हिरवे भाऊंच्या तिकडची पंगत आहे. आणि मग ठरल्यावरती नंतर मग दशमीच्या एक आधी फक्त 2 दिवस किंवा आदल्या दिवशी म्हणजे हिरवे भाऊंच्या तिकडच्यांना काहीतरी अडचण आली म्हणून त्यांनी म्हणजे ती पंगत म्हणजे कॅन्सल, तिकडची कॅन्सल होणार होती. पण ते मला आधीच समजलं होतं. माझ्या दादांच्या येण्यानं ना महात्म्याला म्हणजे आपल्याला वाटतं आपण म्हणजे कार्य करत असेल, कोणाला असं वाटत असेल, कारण खरंच म्हणजे स्वतःला आहे ना माझा ही आपण करतो ही भावना लागून. कारण माझ्या दादांनीच कधी म्हणजे स्वतःचा मीपणा कधी सांगितला नाही. एवढं म्हणजे घरी वगैरे व्यवस्थित एवढं सगळं असताना, एक एवढा महात्मा असताना, कारण महात्मा हा कळत नसतो, महात्मा हा दाखवत नसतो. कारण चातुर्य लपवी महत्व हरती पिसेपण मिळवी जगा माझी. तसं माझ्या दादांचं, माझ्या श्रीपाद बाबांचं काम होतं. माझे दादा शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायचे की माझ्या बाबांचे. दादा नाम देताना पण सांगायचे, दृष्टांत सांगताना पण सांगायचे, ही माझ्या बाबांची पैठणी आहे, तुम्ही जपून वापरा. दादा एक दृष्टांत सांगायचे पैठणीचा, म्हणायचे ही पैठणी आहे ना, माझ्या श्रीपाद बाबांनी लय छान सांगायचे. एका ताईला दिली आपण म्हणजे कोणाची पैठणी नेसायला आणली किंवा म्हणजे एखाद्याला दिली तर आपण किती काळजी घेतो, म्हणजे किती काळजी म्हणजे त्या ताईला किती वाटतं. तसं दादा म्हणायचे माझं नाही, हे माझ्या बाबांचे, माझ्या श्रीपाद बाबांचे, ते मी तुमच्या हातामध्ये देतोय. म्हणजे जे नाम देतोय ना, ते तत्व देतोय ना, तुम्ही त्याची साधना करा. अहो म्हणजे एवढं आहे ना, म्हणजे अंतःकरणापासून त्यांनी ना बाबांच्या कार्याला सर्वस्व अर्पण केलं होतं. म्हणजे कुठला मी पण कुठलं काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे असं महाराज म्हणायचे, अहो दादा महाराज सुद्धा म्हणून घेत नव्हते स्वतःला. कोण दर्शन घ्यायला आलं ना तर माझे दादा म्हणायचे की म्हणजे घरी जेव्हा दादा यायचे, मी छोटी होते तेव्हाच दादांचे शब्द आठवते. दादा म्हणायचे की हे दादा म्हणे दर्शन घेतलं ना तर दादांबरोबर सोनवणे बाबा, हिरवे भाऊ हे यायचे, सतीश भाऊ पण यायचे कधी कधी. आणि भाऊ ते मग सगळे आल्यावरती श्रीकांत भाऊ हे पण यायचे. तेव्हा मी छोटीच होती. आणि मग तेव्हा दादा म्हणायचे, दादांचं कुणी दर्शन घेतलं, दादा म्हणायचे अहो इकडे महाराज आहे, ते सोनवणे महाराज आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं. अहो दादा म्हणजे असं महाराज बाबांना म्हणायचे इकडे दर्शन घ्या. अहो स्वतःला म्हणजे महाराज सुद्धा म्हणून घेत नव्हते. म्हणजे महात्म्याकडे आहे ना म्हणजे कुठलं हे भेटाव, कुठला मान भेटाव, काही अपेक्षा नव्हती. म्हणजे सर्वस्व हे करून महात्म्याचं म्हणजे अंतःकरणापासून धर्माचं कार्य, खरंच असं दादांकडं धर्माचं कार्य करायचं म्हणजे अक्षय भाऊ म्हणतात ना धर्माचं कार्य करायचंय. अहो धर्माचं कार्य करायचं ना, माझ्या दादांकडे बघून शिकायचं की धर्माचं कार्य त्यांनी कसं केलं. म्हणजे सगळं
दशमीची पंगत होती. मग आधी 2 दिवस हिरव्या भाऊंच्या तिकडच्यांना समजलं होतं की म्हणजे काहीतरी अडचण येणार आहे. मग तो तात्यांना फोन यायचा आलता दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी. मी त्यांचं बोलणं मी आहे ना लांबून ऐकत होते आणि म्हणले की दशमीची पंगत हिरवे भाऊंचे म्हणत होती की काहीतरी अडचण आली त्यामुळे पुढच्या वेळेची पंगत आम्ही देतो, ह्या वेळेची इकडचं होईल का नियोजन म्हणून विचारत होते. त्यावेळेला म्हणजे मी माझ्या मनामध्ये मला खूप आनंद झाला होता. हे तर मला आहे ना आदल्या दिवशी माझे दादा आले होते. दादाची जुनी गाडी घेऊन यायची ना, ती गाडी घेऊन दादा माळवाडीला आले होते. आपली अंतकरणाची तळमळ असली ना, माझे दादा आज नाही येत असे नाही. अहो म्हणजे लेकराने हाक मारली ना, आई एकच असते अहो. पण त्या लेकरांना म्हणजे लेकराने तसे म्हणजे तेवढ्या अंतकरणापासून हाक मार त्याला लेकरू व्हावं लागतं बरं का. म्हणजे आपण खरंच लय मोठे झालो किंवा आपण काही यायला लागलं म्हणून आपण महाराज झालो वगैरे. कधी कधी म्हणजे सुकुंडे ताईंचं आमचं बोलणं होतं ना, तेव्हा ताई पण म्हणते कधी एखाद्या दिवशी असं वाटतं की जाऊन तिथं बोलावं म्हणजे सत्य काय आहे ते सांगावं असं वाटतं. म्हणजे अंतकरणाचा म्हणजे जो भाव आहे ना, जो ज्याने म्हणजे त्या कार्यासाठी अंतकरण दिलंय ना, तेव्हा समजतं अरे हे तत्व म्हणजे किती प्राणापलीकडे जपलं पाहिजे. म्हणजे एवढं अहो जीव म्हणजे ते तत्व आहे. म्हणजे तुम्ही किती सांभाळलं पाहिजे. असं काय काय ना असं वाटतं की आता आपल्याला नाम भेटलं म्हणजे नाम भेटलं नंतर साधना झालं, प्रबोध भेटला म्हणजे झालं का, झालं असं नाही. साधना दररोज केली पाहिजे. म्हणजे साधना केल्यानंतर अनुभव येतो. म्हणजे नाहीतर असं सगळे गार होते. तर अहो किती त्या महात्म्यानं किती शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणजे एक दिवस संजू भाऊ कोणाला तरी सांगत होते, हा प्रवचन चालू होतं तेव्हा ऐकलं. त्या पाडेगावच्या ताई म्हणल्या काहीतरी म्हणल्या भाऊंना तुम्हाला काय हे करायची गरज. भाऊ म्हणले अहो रामदास बाबांनी वयाचं किती वय झालं ना, किती वर्ष म्हणले 90 वर्ष किती वर्ष म्हणले वय झालं तरी ना बाबा म्हणत होते नाही मी अजून लेकरूच आहे म्हणून राहत होते बाबा. म्हणजे बघा ना दादांनी बाबांनी म्हणजे धर्माचं कार्य म्हणजे परमार्थाचं कार्य कसं केलं. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे ते म्हणत होते मी अजून लेकरूच आहे. तसा कोणी असं म्हणजे असं म्हणू नये की आपण मोठे झालो किंवा आपली साधना झाली. अहो इतक्या तळमळीने प्रत्येकानं प्रबोध भेटला नाही भेटला तरी प्रत्येकानं मला तर असं म्हणजे तिथं दिंडीत गेलं होय ना, असं एकदा तर असं झालं असं वाटलं की म्हणजे 2-3 कीर्तनामध्ये तर असं आवरणच झालेलं. मग भाऊंचं कीर्तन चालू होतं ना तेव्हा तर मला असं मनात ना असं वाटायला लागलं प्रबोध मला कशाला दिलाय काय माहिती. असं वाटलं प्रबोध मला कसं काय, मला त्या असं आतून ज्या उर्म्या होत्या ना त्या आवरतच नव्हत्या. मला असं वाटायचं त्या अख्ख्या मंडपामध्ये घडाघडा लोळाव का काय असं. म्हणजे इतकं आतून म्हणजे ते कंट्रोलच होत नव्हतं. पण नाही म्हटलं भाऊ त्या सारखं सांगते आता गप्प बसायचं असं मी ठरवलं होतं. आवरूनच बसायचं गपचुपच असं. म्हणजे मी असं आवरून अहो म्हणजे तळमळ असली ना म्हणजे एवढी साधना की त्या उर्म्या आहे ना आतून उर्म्या म्हणजे ही म्हणजे तसं आहे ना दादा. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे की म्हणजे महात्मा आहे ना जरी आज देहाने नसला ना तत्वरूपाने आपल्या पुढे ना आपण तेवढी साधना आपण तेवढी अंतकरणाची तेवढी तीव्रताने एक लेकरू म्हणून हाक मारले ना माझे दादा आजही येते. नाही म्हणायची गोष्ट नाहीये. आज तुमचा आमचा भाव तिथपर्यंत नाहीये. मग तेव्हा असं वाटलं खूप आनंद झाला. म्हणजे दादा आले होते ना म्हणजे असं स्वप्नामध्ये ती गाडी घेऊन आले होते. ती छोटी वाट पण म्हणजे स्वप्नामध्ये तीच वाट दिसत होती जेव्हा माळवाडीला यायला रस्ता नव्हता ना. म्हणजे खूप असं अंतकरणापासून असं वाटतं की म्हणजे माझ्या दादांनी किती कष्ट घेतलंय ना.
तेव्हा पण म्हणजे म्हणजे असं पाऊल वाटत व्हायची ना तरी दादा यायचे, उशीर झाला तरी कारण आहे ना म्हणजे साधा त्यांचा भाव त्यावेळेस तसा होता ना. पोरी आहे ना म्हणजे माळवाडीवरच्या पोरी पण खूप वेड्या व्हायच्या. असं तेव्हा मी छोटी होते ना तरी आठवतं या की म्हणजे पोरींना असं वाटायचं की आज दादा येणार आहेत माळवाडीला, मग काय करून काय नाही असं वाटायचं. इतकी तयारी असायची ना म्हणजे इतकी म्हणजे एवढा उल्हास, एवढा तो जिव्हाळा आहे ना. हे आवडू ते आवडू का, म्हणजे सडा टाकू का, घर धू का, घर पुसू का, काय इथपासून म्हणजे असं वाटायचं दसरा म्हणजे साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा ना. तसं म्हणजे असं वाटायचं सण आलाय म्हणजे दादा तिथं यायचं म्हणलं ना असं वाटायचं. मग आजही अशी तळमळ वाटते म्हणजे तेवढ्या अंतकरणापासून सगळे तर चिंतन करत नाहीत ना. त्या दिवशी पाहून ना म्हणलं म्हणजे आधी म्हणजे कसं दादा यायची त्यावेळेस असं म्हणजे पुंडलिकावर धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. रामदास भगवान की जय. पांडुरंग